मागच्या आठवड्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हाहाकार माजवला होता। मात्र आता पावसानं उसंत घेतल्यानं मशागतीला वेग आलेला आहे। सोयाबीनला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा मका पिकांकडे कल वाढलेला आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मान्सूनपूर्व पावसाने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हाहाकार माजवला आणि त्यानंतर शेतीची कामे जी होती ती पूर्णपणे ठप्प झाली। कुठेतरी 2 ते 3 दिवसापासून पावसानं उसंत दिल्यानं मशागतींना वेग आलेला आहे आणि जे शेतकरी आहेत ते आपल्या शेतामध्ये मशागतीचे जे काम आहे ते खरीप पूर्व हंगामाचं ते करतायत। दरवर्षी जे शेतकरी आहेत ते जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मशागती पूर्ण करून खरीपाची तयारी करत असतात। मात्र यावेळेस मे महिन्यामध्ये पाऊस जो आहे तो सलग सुरू होता आणि त्यामुळे शेत शिवार जे होतं ते ओल त्यामध्ये दिसून येत होती आणि त्याची वाट शेतकरी बघत होते। आता पावसानं उसंत दिल्यानं जी जमीन आहे ती कोरडी झालेली आहे आणि मशागतींना वेग आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। बळीराजा आता शेतीच्या मशागतीमध्ये व्यस्त झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।